काही फिल्म्स आपल्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट करतात आणि लाईफ लॉंग आपल्याला लक्षात राहतात. द वाईल्ड रोबोट हा असाच एक चित्रपट आहे. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की ही रोबोट आणि जंगलातली एक सायन्स फिक्शन गोष्ट आहे, पण जसं जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला लक्षात येतं की ही रोबोटपेक्षा माणसाच्या हृदयाची गोष्ट आहे. कथा सुरू होते एका भीषण वादळात. समुद्र उधळलेला आहे आणि आकाश काळं झालेलं आहे. अशा वेळी एका कार्गो जहाजातून काही यंत्रमानव अर्थात रोबोट समुद्रात फेकले जातात. ह्यातलीच रोज नावाची एक रोबोट किनाऱ्यावरती येऊन पडते. हळूहळू रोजला जाग येते. तसं तिच्या आजूबाजूला असलेले पक्षी, प्राणी, निसर्ग हे सगळं तिच्यासाठी अनोळखी असतं. पण या सगळ्या नवीन गोष्टी शिकण्याची तिची तयारी असते. सुरुवातीला प्राणी तिला बघून घाबरतात, तिच्यावरती हल्ला करतात, पण रोज मात्र या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करते. हळूहळू या गोष्टी, या प्राण्यांबद्दल ती शिकायला लागते. एक दिवशी तिला एक पक्ष्याचं छोटं पिल्लू सापडतं, ज्याला ती वाचवते आणि त्याचं नाव ब्राईट बिल ठेवते. त्या मोमेंट पासून रोजसाठी सगळं काही बदलतं, कारण ती आता रोबोट न राहता एक आई झालेली असते. रोज त्या पिल्लाला उडायला शिकवते, त्याला खाऊ घालते, त्याला थंडीपासून वाचवते. त्यांच्यामध्ये खूप सुंदर वेगळं नातं निर्माण होतं. हे सगळं करत असताना ती स्वतःसुद्धा शिकते की प्रेम म्हणजे काय, काळजी म्हणजे काय आणि जगण्याचा काय अर्थ असतो. खरं म्हणजे माणसांनी बनवलेली रोबोट आता माणसांसारखी वाटू लागते. झाडांच्या पानातून येणारा प्रकाश, पावसामुळे ओलसर झालेली जमीन आणि रोजच्या चेहऱ्यावर येणारे सूर्यकिरण हे सगळं इतकं सुंदर ॲनिमेट केलं गेलं की ते अक्षरशः जिवंत वाटतं. त्यात ल्युपिता निऑंगो या ॲक्ट्रेसने रोजसाठी दिलेला आवाज तिचं कॅरेक्टर आणखीन सुंदररित्या डिफाईन करतं. जेव्हा रोजवर तिला बनवलेल्या कंपनीचेच रोबोट्स पुन्हा हल्ला करायला येतात, तेव्हा ती मशीन असून सुद्धा आपल्या जंगलासाठी, आपल्या मित्रांसाठी आणि आपल्या मुलासाठी लढा देते. या पिक्चरचा क्लायमॅक्स इतका भारी आहे की शेवटी आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. पण यात दुःख नसतं, कारण रोजला तिचा पर्पज मिळालेला आहे. ती जरी रोबोट असली तरी तिला हे कळून चुकलंय की माणूस असणं म्हणजे नेमकं काय. हा चित्रपट फक्त मुलांसाठी नाहीये, तर त्या प्रत्येकासाठी आहे जो सेल्फ डिस्कव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. हा पिक्चर आपल्याला दाखवून देतो की निसर्ग आणि अगदी कधी कधी यंत्रसुद्धा माणसाला माणूस पण पुन्हा शिकवू शकतात. द वाईल्ड रोबोट ही मूवी आपल्याला ह्युमॅनिटीबद्दलचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देते की बिलॉंगिंग हे फक्त ठिकाण नसतं, तर ते एक इमोशन आहे. आणि आपलं शरीर असं आहे किंवा प्रोग्रामिंग असं आहे म्हणून आपण माणूस बनत नाही, तर माणूस असण्याचा अर्थच आहे की आपला इतरांबद्दल असलेल्या फिलिंग्स, इतरांबद्दल वाटणारं प्रेम, काळजी आणि जबाबदारी, इतरांच्या वेदना सहन करायची तयारी असणं, त्यांना मदत करायची इच्छा असणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण माणूस बनतो. ही खूप सुंदर फिल्म आहे. तुम्ही नक्की बघा. तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि आणखीन असे काही फिल्म सजेशन्स असतील तर ते सुद्धा आमच्यासोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.